नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता परीक्षा म्हणजेच टेट परीक्षा बघा अशा प्रकारचे मराठी व्याकरणचे प्रश्न परीक्षेमध्ये पडत आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, वायू या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, वायू या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 समीर बघा हा शब्द वायू या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, शब्दसमूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारले, ज्याची किंमत होऊ शकणार नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, ज्यांची किंमत होऊ शकणार नाही म्हणजे अनमोल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारले, जन्मजात श्रीमंत असलेला अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। जन्मजात श्रीमंत असलेला बघा गर्भ श्रीमंत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, कुटीर या ठिकाणी शब्द आहे, शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। कुटीर या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, कुटीर म्हणजे झोपडी, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, असतील चिते तर जमतील भूते बघा, या ठिकाणी म्हण आहे, या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, असतील चिते तर जमतील भूते म्हण आहे, म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 2 पहा, एखाद्याकडे बघा धनदौलत संपत्ती असेल तर त्यांच्या भोवती बघा 4 माणसे जमतात बघा, हे अर्थ या ठिकाणी या म्हणीचा या ठिकाणी योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, ओनामा करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। ओनामा करणे बघा, ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे, प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, मी चित्रपट पाहत होतो अशा प्रकारचं वाक्य आहे, तर हे पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा, मी चित्रपट पाहत होतो बघा, हे वाक्य अपूर्ण भूतकाळाचं या ठिकाणी वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, गुरु उपदेश या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा, गुरु उपदेश या शब्दामध्ये बघा स्वर संधी बघा या प्रकारची या ठिकाणी संधी आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, देवाहून या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? देवाहून, ऊनहून बघा, ऊनहून बघा हे प्रत्यय पंचमी या ठिकाणी या विभक्तीचे प्रत्यय असतात। प्रश्न क्रमांक 10 बघा, अमरण या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा, अमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा, अमरण बघा या शब्दामध्ये त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, अव्ययभाव समास या ठिकाणी बघा या शब्दामधला या ठिकाणी समास आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी काय? बघा, विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा, कुसुमाग्रज बघा, विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, सर्वांनी शांत बसावे अशा प्रकारचं वाक्य आहे, वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे। सर्वांनी शांत बसावे बघा, सर्वांनी शांत बसावे बघा, आक्रमक भावे या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? बघा, भाजीपाला या शब्दामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं लिंग आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, पुल्लिंग या ठिकाणी भाजीपाला या शब्दामध्ये लिंग राहील। प्रश्न क्रमांक 14 बघा, आंबा या शब्दाचं आपल्याला अनेक वचन करायचं बघा, आंबा या शब्दाचं बघा अनेक वचन आपल्याला करायचं आहे। आंबा बघा, आंबाचा बघा आंबे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 15 बघा, दुःख, आनंद, आश्चर्य यासारख्या भावना प्रकट करणाऱ्या शब्दशेवटी खालीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात? बघा, दुःख, आनंद, आश्चर्य यासारख्या बघा भावना प्रकट करणाऱ्या बघा शब्दशेवटी उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 16 बघा, समूहवाचक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे।
बघा लोकांची गर्दी बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य समूहवाचक शब्द राहील. प्रश्न क्रमांक 17 बघा गायीने गवत खाल्ले अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. गायीने गवत खाल्ले. बघा गायीने ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? ने एशी. बघा ने एशी बघा हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक 18 बघा खालीलपैकी आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत. विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे. बघा मोठ्या ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी विशेष नाम असलेला पर्याय राहील. प्रश्न क्रमांक 19 बघा गटामध्ये न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. सौंदर्य, मित्रत्व, मांगल्य, नम्र. बघा गटामध्ये न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा नम्र या ठिकाणी गटामध्ये न बसणारा या ठिकाणी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अरे रे तुला लागलं का अशा प्रकारचं वाक्य आहे. बघा यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अव्यय आहे? बघा केवळ प्रयोगी अव्यय या ठिकाणी या वाक्यामधलं अव्यय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विशेष नाम या ठिकाणी आपल्याला बघा विशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा हुशार, मूर्ख, भित्रा. बघा वरीलपैकी सर्व या ठिकाणी विशेषण असलेले पर्याय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंकज या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा पंकज या ठिकाणी शब्द आहे. समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. पंकज. बघा पंकजचा बघा समानार्थी शब्द कमळ या ठिकाणी पंकज या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अपराधी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. अपराधी. बघा अपराधी बघा या ठिकाणी शब्द आहे तर निरपराधी या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा देवाच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारा बघा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? देवाच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारा. बघा नास्तिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. खापर फोडणे. बघा खापर फोडणे म्हणजे बघा दुसऱ्याला दोष देणे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 5 बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द बघा बाळकडू या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे. या अलंकारिक शब्द योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा लहानपणापासून बघा लागलेले वळण. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाल, लुकन, ताळा. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? बघा नाळ, लुकन, ताळा. बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? बघा या ठिकाणी तेलुगू बघा या भाषेमधून मराठीमध्ये आलेले ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाह वाह, शाबास, अरे रे. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केवळ प्रयोगी अव्यय या जातीचे शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी बघा कोणते शब्द हे भाववाचक नाम नाही? नम्रता, मोठेपणा, लायकी, शहाणा. 4 शब्द आहेत. भाववाचक नाम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी शब्द नाही? बघा शहाणा बघा हा शब्द भाववाचक नाम या ठिकाणी नसलेला तो शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुण विशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा त्याची वही, काही मुली, शूरसैनिक. बघा गुण विशेषण आपल्याला ओळखायचं आहे. शूरसैनिक या ठिकाणी बघा गुण विशेषण या ठिकाणी असलेला तो पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी भोजन केले होते. वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. मी भोजन केले होते. बघा मी भोजन केले होते बघा हे वाक्य पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वृद्ध. बघा या ठिकाणी शब्द आहे. कोणत्या प्रकारचा तो शब्द? बघा वृद्ध. बघा वृद्ध बघा हा शब्द बघा तद्भव या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक खालील शब्द समूहाचा बघा अर्थ स्पष्ट करणारा या ठिकाणी शब्द आपल्याला निवडायचा आहे. स्वतःच्या मनाप्रमाणे केलेला विचार म्हणजेच खालीलपैकी काय? बघा स्वतःच्या मनाप्रमाणे केलेला विचार म्हणजे या ठिकाणी मनकवडा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 13 बघा खालीलपैकी कोणत्या शब्दाला तद्भव शब्द म्हणावे? बघा तद्भव शब्द कोणत्या शब्दाला तद्भव शब्द असे म्हणतात?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील. मूळ संस्कृत शब्द या रूपामध्ये बदल होऊन आलेला शब्द म्हणजे या ठिकाणी तद्भव शब्द असतो. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 14 बघा शारीरिक बघा या ठिकाणी शब्द आहे. शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. शारीरिक या ठिकाणी बघा शुद्ध शब्द असेला पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा संधी होणाऱ्या अक्षरापैकी बघा पहिले अक्षर कायम राहून दुसऱ्याचा लोप होतो त्यावेळेस खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी बघा संधी होणाऱ्या अक्षरापैकी बघा पहिले अक्षर कायम राहून दुसऱ्याचा लोप होतो त्यावेळेस खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी होते. बघा त्यावेळी बघा पूर्वरूप संधी या प्रकारची संधी होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्योदय बघा या ठिकाणी योग्य संधी विग्रह आपल्याला ओळखायचा आहे. बघा सूर्य प्लस उदय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तो माझ्याहून 7 वर्षांनी मोठा आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. बघा अधोरेखित शब्द बघा माझ्याहून ऊनहून बघा या ठिकाणी बघा पंचमी या ठिकाणी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विजय निबंध लिहितो वाक्य आहे. वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे. विजय निबंध लिहितो बघा कर्तरी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा केशव कुमार बघा हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. केशव कुमार बघा केशव कुमार बघा हे प्रल्हाद केशव अत्रे बघा या कवीचं या ठिकाणी केशव कुमार त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा बोलका पोपट उडून गेला. बोलका हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं या ठिकाणी विशेषण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. भार्या बघा भार्या म्हणजे बघा पत्नी. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचत असे अशा प्रकारचं बघा वाक्य आहे. वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. बघा ती नियमितपणे बघा वर्तमानपत्र वाचत असे. बघा रीती भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक कवितेची रचना करणारी बघा कवितेची रचना करणारी शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा कवयित्री या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी आपल्याला समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत. समाहार द्वंद्व समास उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. बघा मीठ भाकर बघा हा शब्द समाहार द्वंद्व समास यांचे या ठिकाणी उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असे अशा प्रकारचं वाक्य आहे. वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असे. बघा या ठिकाणी रीती भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच या ठिकाणी बघावयास मिळतील.